कोणाकोणाला आज माझा रूम पाहायचा आहे। आज मी माझा बेडरूम दाखवणार आहे। तर ही बसायची खोली आहे, इकडं हा बेड आहे आणि एवढी मोठी जागा आहे आणि इकडं त्याच याला गिरणी आहे, तिकडं किचन आहे, पण मी आज किचन नाही दाखवणार तुम्हाला। आणि हा एक माझा म्हणजे हा बेडरूम आहे। तर इथं गेलं तर इकडं असा डब्बा दिसतो आणि एक बरणी दिसतीये आणि इकडं माझा हा बेड आहे, म्हणजे माझाच नाही माझ्या नवऱ्याचा पण आहे हा। आणि समोर जर पाहिलं तुम्ही तर एक डब्बा आहे, तिथं ब्लँकेट आहेत, कारण ते अंगावर घेतो आम्ही। आणि इथं हे आम्ही एवढं धान्य आमच्याकडे, आमचे सध्या धान्य जो आम्ही साठवण करतो ना ते संपलेलं आहे, आता थोडंसं राहिलं आहे। तर इथं माझी मशीन आहे, पुन्हा इकडे एक खिडकी आहे आणि तिथं पण समोर पण खिडकी आहे। आणि हे कपाट आहेत जिथं आम्ही कपडे वगैरे ठेवतो आणि इथं एक टेबल आहे। तर असा हा माझा रूम आहे आणि कपडे ठेवायला इथं पण बेडच्या खाली पण ड्रॉवर आहे, तर इथं पण ठेवू शकता। तर असा हा रूम आहे आणि ते कपाट बघा, त्याची काच फुटली आहे, म्हणजे माझ्या मुलाने तोडली ती, तर त्याला मी पेपर लावून झाकून ठेवले। तर असा हा एवढा 12x12 एवढा मोठा रूम आहे आमचा बेडरूम। तर असा आहे हा माझा बेडरूम आहे। तर माझा बेडरूम तुम्हाला आवडला का नक्की कमेंट करून सांगा। आणि इथून जर आपण पुन्हा आलो बाहेर तर इकडे शेजारी किचन आहे आणि हे लोकांचं दळण वगैरे आले इथं, आणि इकडे एक हा माझ्या मुलाचा रूम आहे। तर हा एक रूम आहे। तर हा पण मी तुम्हाला दाखवलं होतं, इथं टेबल टीव्ही आहे, इथं ते ब्लँकेट वगैरे आहे, इथं त्याचा बेड आहे, इथं आरसा आहे आणि इथं मंदिर आहे आणि पुन्हा इकडे एक कपाट आहे जे माझ्या मुलाचं आहे, ते कपाट इथं आहे। तर हा पण रूम मोठा आहे, म्हणजे हा मला 2 मुलं आहेत, तर दोघांना बहीण भावाचा हा रूम आहे। तर असा हे 2 रूम आहेत आणि ही बसायची बैठक रूम आहे आणि इकडं किचन आहे आणि तिकडं किचनच्या तिकडं बाथरूम आहे। तर असं माझं घर आहे। तर आम्ही संडास बाथरूम घरामध्ये ठेवलंच नाही, असे माझे रूम आहेत। तर कोणाकोणाला माझे व्हिडिओ आवडतात नक्की कमेंट करा आणि आवडले तर नक्की शेअर करा। तर रात्री आम्ही भाजी केली होती वांग्याची, भरलेली वांगे म्हणजे, आणि वांग्याची भाजी आणि भाकरी आणि भात असं जेवण केलं होतं मी। आणि नंतर आम्ही जेवायला बसलो होतो, म्हणजे एवढं भाकरी 4-5 भाकरी केल्या होत्या, कारण चपात्या पण करावं लागतात आणि भाकरी पण, तरी हा भात होता, असं जेवण होतं। नंतर आम्ही जेवण केलं, हे माझ्या नवऱ्याला मी जेवण वाढून दिलं होतं आणि झालं होतं काय, मी पण जेवायला बसली होती, पण पाणी नव्हतं घेतलं, मग पाणी